नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहता एबीपी माझा. आजचा सगळा दिवस हा मराठी विजय मेळाव्याच्या अनुषंगाने जे भारावलेलं वातावरण, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले त्यानंतर तयार झालेल्या आणि समोर आलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया यांनी भारावलेलं दिसलं. दरम्यान या कार्यक्रमात एकत्र आलो आहोत असं एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजय मेळावा आज अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एक राजकीय भूमिका घेऊन राजकीय मंचावर आले. वरळी डोम इथं झालेल्या भव्य दिव्य मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकत्र येत गळाभेट घेतली. एल्गार मराठीचा होता, पण चर्चा होती ठाकरेंच्या मनोमिलनाची. राज उद्धव या ठाकरे बंधूंच्या पुढच्या पिढीनं म्हणजे अमित आणि आदित्य ठाकरे यांनीही एकमेकांशी हस्तांदोलन करत एकत्र दिलेली पोच लक्षवेधी ठरली. दोघांना एकत्र आणण्यासाठी जे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी जमवलं असा टोला राज ठाकरेंनी भाषणातून मारला. तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतानं दूर केला असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. अभूतपूर्व गर्दी झालेला राजकारणाची पुढची दिशा बदलण्याची ताकद असलेला हा मेळावा ठाकरे ब्रँडची ताकद राजकारणाला दाखवून गेला. राज आणि उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमात या सभेमध्ये दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. आणि मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. हजारो लोक जमले होते, अर्थात हजारो लोक एवढ्यासाठीच कारण त्या डोमची क्षमताच तितकी होती. मात्र मोठ्या प्रमाणात लोक डोमच्या बाहेरही होते आणि ही दृश्य जी आपण आता स्क्रीनवर पाहताय एबीपी माझाच्या, ही दृश्य जेव्हा साकारली तेव्हा अनेकांच्या डोळ्यात भावोत्कट अशा प्रकारे अश्रू आले होते, तरळले होते. अनेकांसाठी ते स्वप्नवत होतं. त्या भावना सुद्धा लोकांनी तेव्हा बोलून दाखवल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कधी एखादी राजकीय भूमिका घेऊन एका मंचावर येतील हे जवळपास दुरापास्त झालं होतं.
दरवेळी काहीतरी घडायचं, मग ते कधी उद्धव ठाकरेंचा आजारपण असेल, कधी कोणाचं लग्न असेल, तात्पुरता दोन भाऊ एकत्र दिसायचे आणि पुढे काहीच व्हायचं नाही. पण यावेळी पहिल्यांदा हे प्रत्यक्षात शक्य झालं. आणि आज आजच्या या मेळाव्याच्या अनुषंगाने या मेळाव्यानं पुढे काय होईल आणि आता महाराष्ट्रातली मुंबईतली राजकारणाची दिशा कशी असेल याबद्दल बोलण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत केशव उपाध्ये, भाजपचे मुख्य माध्यम संयोजक, प्रमुख प्रवक्ते आणि नेते, आणि माझ्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत शैलेंद्र परांजपे, राजकीय विश्लेषक. दोघांचंही स्वागत. मी पहिल्यांदा केशव उपाध्यांकडे जातो. वस्तुतः दोघांना एक सामायिक प्रश्न विचारेन मी, जो अगदीच बेसिक असेल, की या मेळाव्याला आता पाहिल्यानंतर, आता मेळावा संपलेला आहे, जे ऐकलं पाहिलं ते आता रिचलेलं आतमध्ये, आता जरा त्याच्यावर प्रोसेस होऊ शकते, तर केशवपदे तुमच्या काय भावना आहेत, काय वाटतंय तुम्हाला? तसं ना, खरं सांगायचं तर गेले काही दिवस एक घडणार 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 असा एक अंक घडणार अशा प्रकारे चर्चा जोरजोरात सुरू होती, माध्यमांची लगीनघाई सुरू होती आणि त्यामुळे एक जणू काही काहीतरी महाराष्ट्रात चमत्कार घडणार आहे असं काही जणांना आशा वाटत होती. आणि त्यामुळे जो घडणार 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 असं जे सगळं सुरू होतं तो अंक आज अखेरीस उघडला. आणि एक त्यातलं प्रामाणिकपणे सांगावं लागेल की ज्या लोकांनी अत्यंत अपेक्षेने किंवा आशा या जोडगोळीवर ठेवली होती त्याच्या, आणि मी माझं पूर्ण करू द्या कारण मी पूर्ण लॉजिकली विषय बोला की या सगळ्या विषयामध्ये जे आशा ठेवली होती त्यांचं आज ही भाषणं ऐकून पूर्णतः अपेक्षाभंग झाला. मुद्दा क्रमांक 1 असा आहे की काय तर मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय, मराठी भाषेसाठी आम्ही एकत्र आलोय, मराठीवरती अन्याय होऊ देणार नाही यासाठी आम्ही एकत्र आलोय, अशा प्रकारच्या वल्गना सकाळीपर्यंत केल्या जात होत्या. पण सख्खं भाषण मी दोन्ही भाषणं ऐकली कारण मी राजकीय कार्यकर्ता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी ऐकावंच दोन्ही भाषणं ऐकली. आणि दोन्ही भाषणं ऐकल्यानंतर मला तुम्ही सांगा, प्रसन्न माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ विचारवंत पत्रकार सगळे आहात, या अख्ख्या दोन्ही भाषणामध्ये मराठी भाषेसाठी काही कार्यक्रम होता का? उत्तर नाही. या भाषणांमध्ये मराठी भाषेच्या विकासासाठी किंवा मराठी तरुणांच्या रोजगारासाठी किंवा एकूण मराठीच्या प्रगतीसाठी काही होतं का दोन्हीच्या भाषणामध्ये? उत्तर नाही. त्यामुळे मराठी ऐवजी केवळ पुढच्या काळात जे उद्धव ठाकरेंचं भाषण तर काय नेहमीप्रमाणे टोमणेबाजी, म्हणजे आपण टोमणे काय मारतो हे पण नाही, दगड असू आम्ही पण खडक नाही आहोत. याच्यामध्ये काय तुम्ही साध्य करता, म्हणजे तुम्ही टोमणे कशा पद्धतीने मारताय? पण नेहमीप्रमाणे म्हणजे एका अर्थाने दोन्ही भावांना सत्तेसाठी हा मराठीचा मन नव्हता, हा महापालिकेचा मन होता. आणि शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राला मी जिंकू दोघे एकत्र होतं. म्हणजे इथे मराठी भाषेबद्दलचं प्रेम नव्हतं, इथे केवळ पुढच्या काही महिन्यांमध्ये येणाऱ्या महापालिका डोळ्यासमोर ठेवून केलेली एक प्रकारे ह्या आजचा अंक उघडण्यामागचं सगळं धोरण होतं. आणि शेवटी त्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागलं. दोन भावांनी एकमेकांवर काय काय विधानं केली असते रिपीट मी करत नाही यापूर्वीच्या इतिहासामध्ये, पण तरी सुद्धा तुम्हाला एकत्र यावं लागलं. ते सत्तेसाठी सत्ता मिळवण्याच्या लालसे पोटी यावं लागलं. हे आजच्या दोन भाषणातनं स्पष्ट झालं. ठीक आहे, मी जसं म्हणालो तसं चर्चेचा एक टोन सेट करण्यासाठी, एक फ्रेम, एक चौकट तयार करण्यासाठी मी पहिल्यांदा फक्त साधा प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं, आता हे सगळं भाषण पचवल्यानंतर त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची? मी अगदी बेसिक प्रश्न विचारणार आहे. मी जातोय उदय तानपाटकांकडे. उदय तानपाटक हे दैनिक पुण्यनगरीचे नगरीचे राजकीय संपादक आहेत, स्वतः ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुद्धा राहिलेले आहेत. उदय तानपाटकजी, आपण सुद्धा हा मेळावा सगळा पाहिला असेल, तुमची पहिली प्रतिक्रिया? एक तर मुळामध्ये सुरुवातीला जे जाहीर केलं होतं राज ठाकरेंनी आणि कुठलाही झेंडा आणू नका, पक्ष आणू नका, तर ते त्यांनी केलं खरं, पण त्याच्यामध्ये पूर्णपणे मराठी हा विषय घेऊन त्यांनी आपला अजेंडा मात्र त्यांनी दाखवून दिलेला याच्या पुढचा. म्हणजे आता हिंदुत्वाचा अजेंडा सोडून परत मराठी त्याच्याकडे वळतात का दोघे जण, तर ते आता पाहावं लागेल. दुसरी गोष्ट, राज ठाकरेंनी ज्यांचं जे भाषण केलं त्या भाषणामध्ये अधिक अभ्यासपूर्ण मुद्दे होते असं मला वाटतं. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंचं भाषण जे आहे ते अधिक अभ्यासपूर्ण होतं आणि अधिक पुराव्यासकट त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. राजकीय भाषण उद्धव ठाकरेंचं झालं जास्त करून, तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. दुसरी गोष्ट, संपूर्ण मेळाव्याच्या शेवटी ठाकरे कुटुंब एकत्र आलं, म्हणजे याच्या पुढची ही वाटचाल जी यांची आहे ती पुन्हा कौटुंबिक पक्ष अशीच राहणार आहे का दोन्ही पक्षांची? आणि दोन्ही पक्ष एकत्र येणार म्हणजे काय होणार आहे? युती होणार आहे की पुन्हा दोघांचं मिलन होणार आहे की विलीन होणार आहे? काय होणार काय हे बघायला लागणार आहे. मला असं वाटतं अजूनही की महापालिका निवडणुकांमध्ये अनेक गोष्टी असतात, प्रत्येक वॉर्डामध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. आता किती जरी झालं की आम्ही पेटून उठतो आणि आम्ही सगळं करतो, पण महापालिका निवडणुकांमध्ये ते एकत्र येणं हे मला थोडं अवघड वाटतं. मी अशक्य म्हणत नाही, पण अवघड वाटतंय मला. बरं,
त्यामुळे ठीक त्या लढती ज्या होतील त्या प्रत्यक्ष त्यावेळी काय होईल तेव्हाच अवलंबून आहे. हा मला असं उदय वाटतं की- तळपटकांचा मुद्दा महत्वाचा होता आणि तो अगदी भाषण सुरू होईपर्यंत महत्वाचा होता. पण उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे खात्रीने असं म्हटलेलं आहे की एकत्र आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी, ते पाहता आता परत मागे फिरणं हे दोन्ही पक्षांना शक्य असेल, विशेषतः महापालिका निवडणुकांच्या तोंडावर असं शक्य दिसत नाहीये. मी स्टुडिओमध्ये येण्यापूर्वी आपल्यासोबत मला आत्ताच कळलं नरेश म्हस्के सुद्धा आहेत. शिवसेना, जी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, त्याच्या पक्षाचे नेते आणि खासदार. म्हस्केजी, आपणही मेळावा पाहिला असेल. जरी तुम्ही आता एका अर्थानं वेगळ्या शिवसेनेत आहात किंवा मूळ शिवसेनेत तुम्ही आहात, पण या निमित्तानं ठाकरे एकत्र येत आहेत. कधी कधी आपण या सगळ्यांचे सहकारीच होता. राज ठाकरेंपासूनचा काळ आपण पाहिलेला आहे. तुमच्या काय भावना आहेत? हे वन वे ट्रॅफिक होतं. एकतर्फी जे म्हणतात ना एकत्र येणं आणि मराठी भाषेकरता, मराठी माणसांकरता, मराठी विचाराकरता मेळावा आहे, बरं. अशा पद्धतीने जी जाहिरातबाजी झाली होती त्यामध्ये मला फक्त राजसाहेबांच्या भाषणामध्ये मराठी विचार, मराठी भाषा, राजकारण विरहित, पक्ष बाजूला ठेवून हे फक्त राजसाहेबांच्या भाषणामध्ये हा मुद्दा दिसून आला. परंतु उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये एक हरलेला माणूस, आता संपूर्णपणे त्यांचा पक्ष संपलेला आहे आणि पुन्हा त्यांना सर्वाय करण्याकरता आता राजसाहेबांची गरज आहे, त्या पक्षाची गरज आहे. मुंबईपासून महाराष्ट्राच्या निवडणुका लढायच्यात. आता राजसाहेबांनी एकत्र यावं हा केवळ एकच विचार, नतद्रष्टपणाचा टोमणे आणि हे सगळ्या शिव्याशाप हा एकमेव उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये होता. मराठीचा मुद्दा अजिबात काही नव्हता. जो विचार मेळाव्यासाठी जी काही जाहिरातबाजी केली होती त्यातला एकही विचार उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसून आला नाही. ठीक आहे. अविनाश अभ्यंकर सुद्धा आहेत, पण ते फार कमी वेळासाठी आहेत, कारण ते थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानीच आहेत. आपल्याला अगदी थोड्या वेळासाठी मिळालेले आहेत. अविनाश अभ्यंकरजी, कसं होतं वातावरण? दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. मनसैनिक म्हणून, मराठी म्हणून कसं वाटतंय तुम्हाला? काय भावना आहेत? प्रसन्न बोलताय ना आपण? हो, मी प्रसन्न बोलतोय. बोला. प्रसन्न बोलताय ना? हो, बोलतोय. बोला. हॅलो. हो, प्रसन्न नमस्कार. काही नाही, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आजच्या या अराजकीय मेळावा जो झाला, जो संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण देशाने पाहिला असेल, आणि यांनी एक गोष्ट मात्र नक्की कळली की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, महाराष्ट्राचे संस्कार काय आहेत, की राजकारण बाजूला ठेवून जेव्हा मराठी भाषेच्या विषयाकरता, महाराष्ट्राकरता आणि मराठीवर जो हिंदीचा घाला होत होता, जे काही त्यांनी त्रिभाषा सूत्र आणून जे कंपल्सरी केलं होतं, ज्याला राजसाहेबांनी विरोध केला होता, सर्व पक्षांनी त्याला, तुमच्यासारख्या चॅनल्सनी, इतर सर्व लोकांनी, साहित्यिकांनी, काही मोजक्या कलाकारांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने जो काही विरोध केला होता, त्यात जो आपल्याला विजय मिळाला, सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी तो GR मागे घेतला आणि त्याचा आजचा हा विजय मिळावा होता. नक्कीच एक महाराष्ट्र सैनिक म्हणून खूप आनंद झाला. आणि एक माणूस म्हणून आज एका गोष्टीचं मात्र अतिशय बरं वाटलं की आपल्यावर जे मराठी महाराष्ट्रीयन संस्कार असतात त्याच्यामध्ये एवढं नक्की बघितलं. बाकी राजकारण आत्ता काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे मला माहिती नाही, परंतु नक्की जेव्हा दोन भाऊ, मग ते तुमचे दोन भाऊ असतील, माझा भाऊ असेल, कोणाचाही भाऊ असेल, पण जेव्हा दोघे एकत्र येतात तेव्हा खरंच तो क्षण अविस्मरणीय असतो आणि मनाला अत्यंत उल्हासित करणारा असतो. अर्थात. अभ्यंकरजी, फक्त मला माहित नाही तुम्ही किती वेळ उपलब्ध असाल, म्हणून मी आताच प्रश्न विचारून घेतो की सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. मगाशी केशव उपाध्ये आणि म्हस्के यांनी पण विचारला, उदय तळपटकांनी पण विचारला, पुढे काय? पुढे काय? एकत्र आले, पुढे एकत्र राहणार म्हणजे आता पुढे काय? एवढी घाई करू नका आणि काळजी करू नका. पुढे जर काही करायचं असेल, व्हायचं असेल, आत्ता काय याचा विचार करा, काय झालं याचा. पुढे काय होणार आहे, काय झालं आहे, काय घडणार आहे का, याचा आम्ही महाराष्ट्र सैनिक विचार करत नाही. आमच्याकरता राजा आदेश हा शेवटचा असतो आणि त्याचं आम्ही पालन करत असतो. आत्ता हे जे काही घडलं होतं हे हिंदी भाषेची सक्ती लादण्याचा जो GR काढला होता आणि तो आपल्या सगळ्यांच्या ताकदीने मागे गेला, त्याच्याकरता आनंद उत्सव होता आणि म्हणून आपण सगळा तो अतिशय जोरात आणि जोशात साजरा केला. बाकी भविष्यात काय होईल, वर्तमानात काय होईल, थोडे दिवस थांबा, बघू काही होणार असेल तर. अभ्यंकरजी, शक्य असेल तर तुम्ही चर्चेत असेच राहावा अशाच प्रकारे अपेक्षा आहे, जेणेकरून तुम्हाला यामध्ये बोलता येईल. मी आता स्टुडिओमध्ये येतो, माझ्यासोबत शैलेंद्र परांजपे आहे. शैलेंद्रजी, मगाशा ज्या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या त्यातल्या अभ्यंकरांची प्रतिक्रिया सोडता सगळ्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता, राज ठाकरेंचं भाषण बरं, उद्धव ठाकरेंचं पटलं नाही, कोणताही अजेंडा दिलेला नाहीये. आता यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर भाजपचे प्रवक्ते आणि नरेश म्हस्के हे राज ठाकरेंना सांभाळून घेत आहेत.
राज ठाकरेंच्या बाबतीत बरं बोलतायत पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मात्र टीका करतायत. हा पुन्हा बॅलन्स जर का महायुती सांभाळत असेल, राज आणि उद्धव मध्ये तरतम भाव करत असेल, तर त्याचा राजकीय अर्थ काय काढायचा? दोन गोष्टी अशा आहेत प्रसन्न, की आपण हे अगदी मुळातनं समजून घेतलं पाहिजे की केशव उपाध्याय काय, म्हस्के काय, हे आज त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते या नात्याने या चर्चेत सहभागी होत आहेत. अविनाश अभ्यंकर देखील मनसेचे प्रवक्ते, आणि त्यांनी तर हेही सांगितलं की आम्ही काही विचार करत नाही, म्हणजे जसं लष्कर काम करतं तसं आमचा नेता सांगेल ते आम्ही ऐकतो, आणि तशीच रचना बहुतांश पक्षांची झालेली आहे महाराष्ट्रातल्या. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की तुम्ही राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार वगैरे म्हणता, आम्ही पत्रकारितेत खूप वर्ष काम करतोय आणि माहिती आहे तुम्हाला आणि अनेकांना माहिती असेल. आणि अभ्यंकरांना मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच्या चर्चेत मी जे म्हणालो होतो की एक राजकीय शक्यता दुर्लक्षून चालत नाही की फडणवीस आणि राज ठाकरे हे मिळूनच हे काही सगळं करताय का. तर आता माझ्या मनात ती शंका राहिली नाही की हे दोघं करत असतील असं. हे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अभ्यंकरांना सांगू इच्छितो की आता राज ठाकरे आणि फडणवीस एकत्र आहेत का असं मला वाटत नाही. आता ही गोष्ट आलाही दा की राज ठाकरेंनी ते आणि त्यांचे बंधू एकत्र येण्याचं श्रेयही फडणवीसांनाच देऊन टाकलं. म्हणजे ते सर्कॅस्टिकली बोललेत पण आहे, म्हणजे फडणवीसांमुळे एकत्र आले हे त्यांनी जाहीरच सांगितलंय, आणि तो टोमणाच होता अर्थात. म्हणजे आणि टोमणे काय उद्धव ठाकरे मारतात असं नाही, राज ठाकरे थोडे क्लासिक पद्धतीने मारतात, असा फरक आहे त्यांच्यात, आणि हे ठीक आहे. तर मला पत्रकार आणि माणूस याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, जसं कुणीही म्हणेल की आपला एखादा भाऊ, जसं अभ्यंकर म्हणाले, माझा भाऊ माझ्यापासून दुरावला असेल काहीही कारणाने, बरं मला नेहमी भांडणात वाटतं माझंच बरोबर आहे, त्याला वाटतं त्याचं बरोबर आहे, पण तो जर भेटला परत आणि काही कारणाने सगळे मतभेद विसरून एकत्र आलो तर बरं वाटतं ना. तसं मी तुमच्या स्टुडिओमध्ये आता टीव्हीवर ही दृश्य बघताना मला डोळ्यात पाणी आलं. हे मी अगदी ऑनेस्टली माणूस म्हणून सांगतोय, मी काही 24 तास पत्रकार नसतो. मलाही चांगलं वाटलं की एखाद्या कुटुंबातले 2 भाऊ एकत्र येतात, त्यांचा फॅमिली फोटो जो आहे, आणि मला ही खात्री आहे की महाराष्ट्रातले हजारो लाखो लोक टीव्हीवर तो बघून त्यांनाही कुठेतरी असं वाटलं असणार, कारण आपल्या सगळ्यांची पाळंमुळं येत ती या भारतीय कुटुंब व्यवस्थेतली आहेत. खरं, त्यामुळे कुटुंबातले दुरावलेले लोक काही कारणाने दुरावले आणि काही कारणाने एकत्र आले, तर त्या कारणांचं विश्लेषण एक राजकीय विश्लेषक पत्रकार म्हणून पुढे करता येईल. बरोबर, पण प्राथमिक प्रतिक्रिया तुम्ही जी म्हणला तर मला 2 भाऊ एकत्र आले याचा आनंद झाला, चांगली. छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेक नंतर मी जाणार आहे. आता जरा अधिक पुढचे प्रश्न विचारावे लागतील, राजकीय प्रश्न सुद्धा विचारावे लागतील, आणि मी सुरुवात करणार आहे केशव उपाध्यायांपासून, पण तो प्रश्न पाहूयात नंतर, ब्रेक नंतर. पाहत राहा एबीपी माझा. ज्या माणसाने इथे जन्म घेतला आणि आई हा शब्द उच्चारलाय तेव्हापासून त्या मराठी प्रत्येक माणसाच्या मनात आहे. तर हे मी अगोदरच तयार केलं होतं, तर ह्याच्यावरती मी लिहिलेलं आहे बघा, माझा विरोध कुठल्याही भाषेसाठी नाहीये. इथे बघा तुम्हाला दिसतंय मराठीचा